नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालक शेपूची गरगट्टा भाजी. तर एक जुडी पालक आणि मूठभर शेपू चांगला निवडून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. गॅसवरती कढई तापवायला ठेवायची आहे. कढई चांगली तापली की यामध्ये दीड पळी तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तळकली की यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ घालून खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती. हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि चिरलेली भाजी यामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात, भाजी चांगली परतून घेऊयात आणि यामध्ये एक मोठा चमचा भिजवलेली तुरीची डाळ घालायची आहे. आता 4-5 मिनिट झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर भाजीतलं सर्व पाणी आटलं की यामध्ये आपण 3 मोठे चमचे बेसन पीठ घालणार आहोत. तर हे भाजलेलं बेसन पीठ आहे. सुरुवातीला गॅस बंद करून बेसन पीठ चांगलं कालवून घ्यायचे. आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घालायचं आहे. भाजी एखाद मिनिटभर चांगली उकळून घ्यायची आहे. आपली भाजी या ठिकाणी तयार आहे.